जर्मनीच्या युद्धप्रयत्नांमागे दोन सामर्थ्यवान व्यक्तींमध्ये प्राधान्यक्रमांवरून एक छुपा संघर्ष सुरू होता. अल्बर्ट स्पियर यांचा असा विश्वास होता की जर्मनीचे अस्तित्व हे औद्योगिक एकाग्रता, शस्त्रास्त्रांच्या मॉडेल्समध्ये घट, प्रमाणित उत्पादन आणि दीर्घकाळ चालणाऱ्या भूयुद्धासाठी टँक, तोफखाना आणि दारुगोळ्याच्या जास्तीत जास्त उत्पादनावर अवलंबून आहे. हर्मन गोरिंग यांचा दृष्टिकोन वेगळा होता. लुफ्तवाफेचे प्रमुख आणि 4 वर्षीय योजनेचे निरीक्षक म्हणून त्यांनी असा युक्तिवाद केला की हवाई दलाला प्राधान्य दिले पाहिजे. त्यांच्या मते हवाई शक्तीच युद्धाचा निकाल लावेल आणि जर्मनीची धोरणात्मक पोहोच टिकवून ठेवेल. या संघर्षातील खरी अडचण रचनात्मक होती. दोन्ही दृष्टिकोनांना एकाच वेळी पूर्ण पाठबळ देण्यासाठी जर्मनीकडे पोलाद, इंधन आणि कामगारांची कमतरता होती. परिणामी कारखान्यांना एकमेकांविरोधी निर्देश मिळत गेले. उत्पादनाचे प्राधान्यक्रम एकमेकांत गुंतले होते आणि संसाधने पूर्णपणे एकाग्र करण्याऐवजी विभागली गेली. स्पियर यांनी विशेष विमान प्रकल्पांवर होणाऱ्या सामग्रीच्या अकार्यक्षम वापरावर टीका केली, तर गोरिंग यांनी स्पियर यांच्यावर आपल्या अधिकारात हस्तक्षेप केल्याचा आणि हवाई शक्तीचे महत्त्व कमी लेखल्याचा आरोप केला. धन्यवाद.